नामाचा गजर केला मला मी गावलो नामाचा गजर केला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव श्री शंकरगड जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2021. 10-15 दिवसापूर्वी सेवा 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 हा शब्द बऱ्याच जणांच्या कानावरून गेला असेल. म्हणजे फक्त आपल्या जागदरीचाच असा विषय नाही, पण आसपास सगळ्यांच्या लोकांच्या. कारण इथं आता 2-3 सरपंच आहेत. आमचे सरपंच आहेत तिथं बसलेले, तुम्ही सरपंच. लोकांच्या लक्षात नाही आलं मी काय म्हटलं. अर्धा तास सेवा करायची, पण चित्त इथं ठेवू, घरी नाही. नाही तर त्या कीर्तनाचा उपयोग नाही. सांप्रदायात रोजच कीर्तन चालल्यात, प्रवचन चालल्यात. मी तर कधी कधी म्हणतो ना, सरपंच अध्यक्ष तुम्हाला काही कामच नाही असं मला वाटतं. चुकून शब्द असं वाटत असेल तुम्हाला, त्याचं कारण आहे. एक विचार करा, या भारतभूमीत जास्तीत जास्त महाराष्ट्रात कीर्तन प्रवचन संपूर्ण सोहळे आध्यात्मिक कोण एकत्र घेऊन सगळं कार्य करत असेल, सतत चालू आहे. कोणावर परिणाम झाला असं मला एखादं सांगावं. आणि पलीकडल्या धर्मात जायचं, आले तिकडून, दिल्लीवरून आले, तिकडून आले, फार मेळावा घेतला आणि त्यांनी प्रबोधन केलं. आणि प्रबोधन केल्यानंतर, शब्द लक्षात घ्या, प्रबोधन केल्यानंतर ती पहाटे 5 वाजता उठून नमाज पडायला बसली असं नाही पाहिजे. आपल्याला अक्षरशः किती पवित्र असेल ही भूमी, तिचं वर्णनच करता येत नाही महाराज. या भारत भूमीचं पवित्रता वर्णन करता येत नाही. कारण हे सगळं चाललंय फक्त भारत भूमीत. विश्व किती मोठं आहे, जग किती मोठं आहे, पण या जगात हे सगळं चालत नाही. जे जगात चालत नाही ते भारत भूमीत चालत असतं. आणि ते अखंड तत्वानं चालत आहे. संपूर्ण देवदेवतांनी, म्हणजे भागवताच्या 2ऱ्या स्कंदाचा विचार केला तर 24 अवताराच्या भगवान परमात्म्याचा अवताराचं स्वरूप याच भूमीत घेतलं. विश्वात अनेक राष्ट्र आहेत, राष्ट्रात राज्य आहेत, पण कुठेही ईश्वरानं अवतार घेतला नाही महाराज. नवे नवे अनेक राष्ट्रात देवच सांगायला नाहीये. संत गुरु तर लांबच राहिले, मुळात देवच नाही. मग काहीतरी धरून आणायचं, त्याचं काहीतरी करायचं, त्याच्यावर भावना ठेवायची. ती सुद्धा त्यांची योग्यच आहे, कारण कुठंतरी ते थांबतात. मला हे सांगायचं आहे, भारतभूमीत एवढ्या ईश्वरानं अवतार घेऊन, आणि त्या ईश्वराचा अवताराचं मुख्य प्रयोजन काय असेल आणि कशासाठी अवतार घेतला हे समजून सांगणारे सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्र भूमीत संत अवतीर्ण झाले. संत अवतीर्ण झाले नसते तर आपल्याला देवाचा अवतार कशासाठी हेच कळालं नसतं. म्हणून पवित्र पावनभूमी आहे ही सगळी. आता हे लॉकडाऊनचा विषय वेगळा, 1 वर्षभर थांबलं म्हणून, पण इथून पाठीमागचा जर विचार केला किंवा आता सुद्धा, पण लॉकडाऊनच्या काळात घरात पूजा अर्चा नव्हती असं नाही कोणाच्या, किंवा घरात पूजन भजन करणं बंदी हा विषयच नव्हता. आणि घरातल्यापेक्षा अंतःकरणात तर बंदी कोणच घालू शकत नाही. म्हणजे हे अखंड तत्वानं चालत असताना सुद्धा आपल्याला कसं बसायचं, काय बसायचं, कुठं थांबायचं, कुणी दर्शनला यायचं, कुणी नाही दर्शनला यायचं, संतांची पुण्यतिथी, संतांचा जन्मोत्सव, ईश्वराचा जन्मोत्सव, हे करायला आपण सांगावं लागतं आणि ते गोळा करावं लागतं. हे सगळ्यात दुर्दैव आहे. आणि म्हणूनच माझा जो शब्द होता तो हे सप्ते करून, तरी 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. 7 दिवसाचा बाबांचा पुण्यतिथीचा असतो का, तो 7 दिवस, हे 3 दिवस, आणि परत मध्ये आधी इथले कार्यक्रम सप्ते. शिबिर झालं, शिबिर का आपण मुलांच्यासाठी घेतो, गोकुळाष्टमी, हे सगळं करत असताना 365 दिवसाचे मला वाटतं 65 दिवस वाया जातात असं मला वाटतं. चुकलो का, वाटतच ना. इतकं सगळं करून, सतत प्रबोधन करून सुद्धा आपल्या जर डोक्यात येत नसेल, आपला धर्म आपल्या लक्षात येत नसेल, आपला ईश्वर, आपले संत, आपले आई वडील हे यांची जर जाणीव होत नसेल, तर हे करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. बरं, चाललं चालू दे ना, पण एक लक्षात ठेवा, हे करतात म्हणून आज विश्वावर संकट आलं. आणि त्याच्या तुलनेनं आपल्या भारतभूमीत जसं दर्या में खसखस म्हणतो ना, तेवढं सुद्धा आपल्यावर संकट नाही आलं भूमीत. याचं कारण काय असेल तर हे सगळं चाललेलं आहे. आणि हे चालल्यामुळे कुठेतरी आपल्याला निवारण झालेलं आहे. मग आपण हे केलं पाहिजे, हे आद्य कर्तव्य आहे. उद्देश माझा आहे की सेवा शब्द फक्त इथंच होतो, आणि निश्चित सेवेचं फलद्रूप जर कोणतं असेल तर संत सेवा आणि ईश्वर सेवा
म्हणून मुद्दा विषय आपला 15 दिवसापासून सेवा सेवा, बरेच लोक दारात आले असतील ना तुमच्या, आम्हाला संधी द्या, सेवा करू द्या. हे सेवा करण्याचा भाव अंतःकरणात वेगळा असेल आणि बोलायचा वेगळा असेल. इथं कोणताही भाव जरी ठेवला तुम्ही, कोणत्याही उद्देशानं जरी सेवा करायला लागला तर निश्चित स्वरूपाची फलद्रूप मिळते. कारण ज्याचं कर्म असेल त्याचं फल मिळत असतं. पण तुम्ही ईश्वराच्या दरबारात कार्य करताना मग ते तुम्हाला निश्चित स्वरूपाचं फल मिळतं. ते कोणत्या स्वरूपानं करा, तुमच्या अंतःकरणात असो नसो, असलं काय नसलं काय तुम्ही, पण त्या ईश्वराच्या दरबारात सेवा करता म्हणून भाग्याचं लक्षण आहे. नाहीतर एवढ्या छोट्याशा जागदरी गावात, अगदी डोंगराच्या कोपऱ्यात, मला ती इथून पुढे गावाला कुठं वाट नसेल. ते पायवाट वगैरे वेगळी, राज्यमार्ग किंवा मोठा रस्ता तो पलीकडनं गेलेला, लोणारला गेलेला ना, नाही आपल्या गावात तर पलीकडं. आणि एवढ्या सगळ्या पंचक्रोशीचे एक छोटस गाव, आणि त्या गावात भजन पूजन कीर्तन किंवा हे सगळं चाललंय, याला कारण काय असेल याचा विचार कोणी केला? कारण कारण कळाल्याशिवाय कार्याची उत्पत्ती होऊ शकत नाही, आणि मग कार्याची फलश्रुती कळत असते. मला काय बाबांचा आणि तुमच्या गावाचा तसा विचार केला तर प्रापंचिक लोकात हा व्यवहार सगळा असेल तरच होतं सगळं. व्यवहाराशिवाय प्रपंच होत नसतो. मग कुणाचे तरी नातेवाईक काय, तबल्या कुठं गेला आमचा, नीत आहे, त्याचा जावई आला त्याच्यामुळे आमचा ओरडा बंद झाला. म्हणजे ते नातं तिथं गुंतलं ना. तसं इथं नात्याचा जर विचार केला तर शंकर महाराजांचा तुमचा काय संबंध आहे? संतांना जात गोत कुळ अजिबात नसतं बरं काय. मी आज कीर्तनातनं सांगतो, जो त्यांची सेवा त्या पद्धतीने करेल, त्या अंतःकरणातून करेल, तर ते त्यांच्या पद्धतीने तिथं प्रकट होत असतात. इथं जाती त्याचा पातीचा विषयच नाही महाराज. आणि संतांचे ते आप्त हे सगळ्यात मूळ तत्व आहे. पण ती परंपरा तुम्ही चालवत असेल त्याच भावनेनं, तर तुम्हाला ती सांगायची गरज नाही, मी याचा पंतून, मी याचा नातून, मी याचा बाप आणि मी त्याचा मुलगा. अजिबात नाही. फक्त एकच भाव पाहिजे, माझे सद्गुरु ते आहे, बस विषय संपला. परमार्थात आणि वारके संप्रदाय हे तत्व आहे. इथं आई वडिलांचा विषय नसतो. आणि म्हणून तुमच्या गावाचा आणि बाबांचा काय संबंध, काय नातं होतं? का तुम्ही कोणी बोलवलं का, निमंत्रण दिलं होतं? अध्यक्ष कोण गेलं होतं? नाही महाराज. संतांना जावं लागत नाही, आणावं लागत नाही महाराज. संत येत असतात या पृथ्वीतला फक्त विश्वाच्या कल्याणासाठी. जे ईश्वराला जमलं नाही, जे ईश्वराला करता आलं नाही, ते कार्य करण्यासाठी फक्त संतांचा अवतार असतो महाराज. आणि संत या विश्वात कशासाठी येतात बोला? उदया जन जड जीव, उदया जन जड जीव, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुंदर टाकला, जड आणि जीव. जड जीवाचा उद्धार करता येईल का? जडत्वाचा काय उद्धार करता येईल महाराज? नाही करता येत महाराज. जीवाचा उद्धार करता येतो, पण महाराज सांगतात जीव जड आहे त्याचा उद्धार करतात. आता तुम्ही म्हणणार आमच्या गावातले का वेडे होते का, त्यामुळं शंकर बाबा इथं आल्याने आमचा उद्धार करा. तुम्ही वेडे एवढ्यासाठी होत आहे की तुम्हाला संत आणि ईश्वराची प्राप्ती करून देण्याचं त्यांचं काम होतं. याच्यात जडजीव होता तुमचा. तुम्ही जडजीव नव्हता, पण तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करून देणं हे आद्य कर्तव्य संतांचं असतं. आणि म्हणून त्याच्यासाठी इतक्या लांबून आले. आणि जे येत असतात आणि कदापिही जात नसतात, जे येत असतात त्या पृथ्वी तलावर आणि ते कदापिही जात नसतात, त्यांना संत म्हणतात. तुम्ही आम्ही यावं लागतं. कशासाठी यावं लागतं? नाथबाबा एके ठिकाणी बोलतात, बोला. सावधगिरीनं कीर्तन ऐकायचं माझं. मला गाता येत नाही, तुम्ही त्यासाठी आहात.
तुमचं माझं प्रेम आहे काय जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची लागे आणि महाराज थोडस 20 मिनिटात कीर्तन किती असतं 20-25 मिनिटं म्हणजे खूप झालं कीर्तन थोडस तुमचं माझं अंतकरण एकत्र झालं पाहिजे तरच सगळं होते नाहीतर मग एकट्याचा नव्हे खेळ नाहीतर लोणार म्हणून तुम्हाला बोलायची काय गरज होती काय बघायला पाटील बरोबर की नाही तुम्ही आम्ही गदारोळी आणि हे फक्त वारकरी संप्रदाय आहेत इतर नाही महाराज इतर संप्रदायात असतील संप्रदाय मला कोणाबद्दल काय बोलायचं नाही निळे पिवळे हिरवे काळे झेंडे अनेक आहेत महाराज फक्त एकच सांगतो महाराज आणि ते अभिमानानं सांगतो आणि छाती डोकपणे सांगतो अनादी अनंत काळापासून चालत आलेला अनादी अनंत काळापर्यंत चालत राहणारा एकमेव संप्रदाय कोणता असेल त्याला वारकरी संप्रदाय अनेक येतील नाही येतील जातील राहतील याचं कारण सुद्धा सांगून जातो आज कोणालाही विचार तुमचा बाप कोण म्हणून नात्यातलं बोलत नाही बरं काय ज्यांनी पंथ काढला ना त्याला विचारायचं तुझा बाप कोण बाप या शब्दाचा अर्थ आपल्या संप्रदायात गुरु तुम्ही संत माय बाप तुमचे गुरु कोण कदाचित सांगते त्यांचे गुरु कोण हा मला कुठून का वर्ण पडलाय परंपरा कोणाची आहे आदिनाथ उमा ज्ञानदेव सार अखंड तत्वानं चालू आहे कारण माऊली कशी आहे तुम्ही म्हणणार मग माऊली झाली माऊली नंतर संजीव समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर संप्रदाय तिथं थांबला पाहिजे माऊलीने समाधी कशी घेतली बोला ज्ञानदेवी घेतले
महाराज आज असं बिघडाय काय लागलं? नेमकं काय झालं? तुमच्यासारख्यांना बिघडायचं नाही, तुम्ही बिघडलेलं घडवायला पाहिजे. म्हणजे हा बोलणं खूप पाहिजे. नाही ठोक्यात मी सरळ चालू, म्हणजे बाकीचं काय बिघडायचं म्हणत नाही मी. तुमच्या डोक्यात काय वेगळं आलं काय आणून देऊ नका. सगळ्या तत्वातनं गेलेलं आहे. मी परवाही सांगितलं, या विश्वात फक्त एकमेव एकच स्थान असेल की कलाकारांच्यावर नितांत प्रेम करणारे जर कोणतं संस्थान असेल तर माऊली जन्मभूमी आपेगाव. नितांत प्रेम करतात आणि ही सगळी पाहिल्यानंतर ना खूप आनंद वाटतो. कारण गुरुवारी गुरुजींनी फक्त संपूर्ण जीवन, जसं ज्ञानोबारायांना सगळ्यात मोठं काय आवडत होतं, साधकांचा साधक पाहिल्यानंतर जो आनंद निर्माण होतो महाराज. विद्यार्थी घडवणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही आहे. मग विद्यार्थी जसेच जो राहिला तोच पुढं काहीतरी करतो, नंतर करता येत नसतं. मग विद्यार्थी हे आवडतं आहे, आमचा सगळ्यात मोठा प्राण आहे तो मुलं म्हणजे. म्हणून तर सतीश महाराज, नितीन महाराज आपल्या इथं राहिले आणि ती माझी मुलं आहेत म्हणून मी इथं आलो. मी काय महाराज नाही बरं का, मुळात सांगतो, सगळ्यांना ओळख करण्यासाठी सांगतो. काय सांभाव माझी ओळख आहे ना, महाराज नाही बाबा. महाराज कुठं होतं सांगा ना. आज एक मुंबईची दोघं आली होती, त्यांनी सगळं पाहिल्यानंतर कुणीतरी विचारलं महाराज कुठे, रूममध्ये आले, बसले. मी बराच वेळ अर्धा तास त्यांच्यावर चर्चा करू. त्यांनी म्हणले महाराज असं कोणच महाराज लोक चर्चा करत नाही. म्हणजे चुकला तुम्ही, मी महाराज नाही ना म्हणून तुमच्यावर चर्चा करते. महाराज लोक करत नसतील, मला त्याच्याशी काही घेणं नाही. माझं फक्त एकच तत्व आहे, माऊलींची जन्मभूमी आणि गुरुवर्यांचं कार्य पुढं काम करत राहणे. जीवनात भाग्यवान, भाग्य या शब्दाचा अर्थ फक्त माझ्याकडे पाहायचं बस. एवढं जगात भाग्यच कोणाचं नाही. एवढ्या महान संतांची भूमीची सेवा करायला लाभती, याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य असेल महाराज. जगातले सगळे पदार्थ माझ्यासमोर, त्यामुळे ती सेवा ही सगळ्यात महत्त्वाची. सेवेसाठी इथं आलेलं आहे, मुलांच्यासाठी आलेलं आहे. म्हणून विषय काय चालला आपला, माऊली गेले नाही, ज्ञानदेवी घेतलेले जाणार, हृदय धरून या ध्यान समाधी बैसला. पण कसा, कथा कीर्तन आणि माऊली अखंड तत्वानं आहेत म्हणून तर हे सगळं चाललेलं आहे महाराज. म्हणून चंद्र सूर्य पृथ्वी असेपर्यंत अखंड तत्वानं राहणारा हा संप्रदाय. दुसऱ्या संप्रदायाला कोणाला विचारलं तर त्यांची गुरु, त्यांची परंपराच नाही महाराज, ही परंपरागत चालत आलेलं तत्व आहे. आणि म्हणूनच ज्यांचा आपण जन्मोत्सव साजरा करतो ते गेलेले नाही. तुमचा आमचा वाढदिवस असतो, म्हणजे आता ते विज्ञानाने निघालं, तसा दिवस वाढत नसतो, खुंटत असतो, पण आपण प्रेमानं वाढदिवस करतो आपला त्याचा. आणि ते कसा करतो, तुम्ही तुमचा वाढदिवस करता की नाही? तुम्ही नाही केलं तर कार्यकर्त्याला सांगायचं वाढदिवस करा म्हणून. आता ती एक नवीनच फॅड निघाली, यांनीच पैसे द्यायचे, बॅनरला पैसे, यांचे सगळं फोटो, ते 17-60 मुंडके यांचा वाढदिवस. ते कसं करायचा, मेणबत्त्या विजवायचा, म्हणजे कुळाचा ते विजला पाहिजे महाराज. ही संस्कृतीच नाही. आपण परदेशाची संस्कृती नाही, ती विकृती आपण घेतोय. आणि खरंच एक अभिमान वाटतो महाराज, या वारकरी संप्रदायाची संस्कृती घेण्यासाठी आज आळंदी पंढरपूर झाला, पैठण पंढरपूर, आपेगाव पंढरपूर, ज्या ज्या वेळेला आषाढीच्या दिंड्या निघतात त्या वेळेला परदेशातले लोक, अगदी महिला असू दे, आपली साडी चोळी नेसून डोक्यावर तुळस घेऊन जाते. का, सगळं काही आहे त्यांच्याकडं. आपण परदेशात 1-2 दिवस राहू शकत, कदाचित पैसा असेल त्यांनी, हे काय सगळे जाऊ शकत नाही. पण तिकडले लोक इकडे 2-2, 4-4 वर्षभर राहतात. का, ही संस्कृती त्यांना आवडते, हे तिकडं नाहीये. आणि पण आपलंच आहे, पण आपल्यालाच लक्षात येत नाही महाराज. आणि हे संस्कृती अखंड तत्वानं चालवण्यासाठी फक्त संतांचा अवतार असतो.
आणि ज्या संतांच्या जन्मोत्सवामुळं आपल्या या जागदरीचं भाग्य प्राप्त झालं. नाही तर इथं बाबा जर आले नसते तर मला वाटतं इथं गडी नावानं झाला नसता, किंवा या आजचे काय दिसते किंवा उद्याचं काही दिसणार आहे. उद्या तर खूप सुंदर दिसणार आहे, यात काय वादच नाही, मला शंकाच कोणी घ्यायची नाही. फक्त एकच विनंती आहे, मी जगात कधीच कोणाला विनंती केलेली नाही. म्हणजे जगात विनंती का केली नाही, एवढं मोठं माऊलींचं जन्मभूमीचं कार्य आहे. आज मंदिरं 85-1 कोटीपर्यंत बांधतील महाराज, पण मंदिराला सोन्याचा कळस फक्त जगात एकमेव कुठं असेल तर माऊलींच्या जन्मभूमीत 85 लाखाचा सोन्याचा कळस केलेला आहे महाराज. पण हात पसरला नाही कधी. मला सांगायचा अभिमान माझ्या माऊलींचा, माझा नाही, मी एक निमित्त मात्र आहे. माझ्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं चाललेलं कार्य आहे. अजरामर कार्य केलेलं आहे महाराज. माऊलींचंच कार्य अजरामर आहे, त्यामुळे त्याच तत्वानं त्याच पद्धतीनं काम चाललेलं आहे. पण मी कधी कोणाकडे विनंती केली नाही अध्यक्ष, किंवा पावती बुक घेऊन गेलो नाही. हात जोडण्याचं तर विशेष नाही माझ्या जीवनात. मी फक्त 2च व्यक्ती पुढे जोडलेत. एक माझी माऊली, माझे सद्गुरू, अर्थात ते माऊली स्वरूप, इतरांच्याकडे नाही. पण आज मुद्दाम तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कारण ज्या ज्या संस्थांमध्ये जात असतो त्यावेळी ते संस्थान माझा आहे हा विचार माझ्या अंतःकरणात येतो. म्हणून राजकारणाचे जोडं गडाच्या खाली, वरती येताना एक बाबांची सेवा आपल्याला प्राप्त होती, एवढाच एक अंतःकरणात भाव ठेवा आणि गडावर या. या गडाची उन्नती पुढच्या 2-3 वर्षात असं दिसेल की जे आज नारदाच्या गादीवर बोलतो ते पूर्ण. आणि कोणत्याही गोष्टीला कधी अडचण आली तर पण रात्री 12 वाजता फोन करायचा. मग राजकीय असू दे, सामाजिक असू दे, आध्यात्मिक असू दे, आर्थिक असू दे. कारण या महाराष्ट्रात 55 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडनं आणणारे एकमेव संस्थान असेल तर आपल्याला कुठल्या संस्थांना एवढे पैसे दिले नाहीत मला. एवढी सुंदर प्रगती चाललेली आहे. त्यासाठी हेही त्या पद्धतीनं व्हावं. फक्त डोक्यात एकच घ्यायचं, हे आपलं नाही, आपण भाग्यानं इथं आलेलं आहे आणि भाग्यानं आपल्याला शंकर बाबांची सेवा करायला प्राप्त होते. म्हणून बाकीचं काही डोक्यात घ्यायचं नाही. तुमचं चाललेलं बाबा खरंच अत्यंत सुंदर चाललंय. तिकडं माऊलींचा आशीर्वाद बाबांचा तर तुम्हाला आहेच, ते आणखी तुमचं उन्नतीमय होऊन दे, इथलंही खूप सुंदर होऊन दे. सतीश महाराजांनी एवढं काम केलं, आज पाहतात एक वैभव आहे तुमच्या गावचं. कारण आता मी काल पाहिलं तुमच्या सेंदुर्जनच्या कीर्तनला, ही जर पोर आली नसतं कीर्तनला उभा कोणी राहायचं. म्हणजे कोणाच्या मुलामुळं, शंकरगडच्या मुलामुळं. सतीश महाराजांची मुलं नाही ती, शंकरगडचं. या महाराष्ट्रात आता परवा आपल्या इथं कथा झाली आपेगावला, ते सगळे विद्यार्थी होते महाराज. सुंदर असा 8 दिवस मस्त गाव सगळ्याला आनंद दिला. कुठले विद्यार्थी? शंकरगड. म्हणजे इथून तिथंपर्यंत. हे शंकरगडचं नाव या मुलांच्यामुळं तिथंपर्यंत जातं महाराज. म्हणून यांना जोपासा, यांना सांभाळा. कारण मुद्दाम का बोलतो, मला हे सगळे अनुभव सिद्ध आहे. आमच्यासारखा परमार्थात अनुभव घेणारा अजून जन्माला सुद्धा आला नसेल. अगदी तुरुंगवास भोगण्यापर्यंत आम्ही केलेला आहे. आणि हे एवढा परमार्थ कोण करेल असं मला नाही वाटत. आम्ही कोणासाठी केलं? फक्त माऊलींच्यासाठी. सांगायचं उद्देश आम्ही केलं म्हणण्याचा नाही उद्देश. त्यामुळे हे सगळे अनुभव आहेत. उद्या तुमच्या कानात कोणतरी घातलं, काहीतरी झालं, वेगळा विचार करू नका. आहे सगळं सुंदर चाललंय, याच्यात कशी उन्नती करायची, याचं वाढवायचं, याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. तरच खऱ्या अर्थानं शंकर बाबांचा जन्मोत्सव आपण केला याची फलश्रुती निश्चित स्वरूपाची आपल्याला मिळेल. नाहीतर मनात भेदभाव करून जर जन्मोत्सव किंवा पुण्यतिथी करायला लागलं तर त्या परमार्थाला अजिबात आनंदही नाही आणि फलश्रुतीही नाही महाराज. म्हणून बाबांचा हा जन्मोत्सव कितवा आहे? 106 वर्ष झाली. माझा शब्द लक्षात घ्या, संत येतात परत जात नसतात. 106 वर्ष आपण आपल्या बाबांचं श्राद्ध तिथी घालतो. धावा घातला की काय विषय संपला, परत कोण कोणाचं काय असते, सगळं संपून जात असते तिथे मला. बरं, श्राद्ध तिथीचं जाऊ दे, पण जन्मोत्सव कधी मेलेल्या माणसांचा म्हणजे अखंड तत्व नाहीत. म्हणून 106 वर्ष जन्मोत्सव साजरा करतो आपण. किती परमभाग्य आहे. संतांचा जन्मोत्सव करायचा आपल्याला. कुणी पाहिले असतील त्यांना नसतील, मला वाटतं या पिढीने तर सगळे पाहिलेच, नवीन पिढी नसेल. पण आता तुम्ही सगळे त्यांच्या किती वर्ष राहिले बाबा इथं? 4-5 वर्ष इथं राहिले. केवढा मोठा आपल्याला संत संघ मिळाला त्यांचा. बरं, बाबांचं अंधश्रद्धेच्या विरोधात सगळं कार्य होतं. पारमार्थिक कार्य करत असताना बाकीचं कोणाचं दुःखासाठी आहेत महाराज. म्हणून तर ज्ञानोबारायांनी ती संकल्पना केलेली आहे. दुःखाच्यासाठी तर संत असतातच महाराज, पण ते असत असताना त्याच्यात कुठेतरी अंधश्रद्धा असू नये हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही दोरे गंडे छाछू आता लय अवघड झाले.
आणि संत हे कधी चमत्कार करत नाही. जे चमत्कार करतात ते कधीही संत नसतात. अगदी पासून मी संतापर्यंत आतापर्यंत. आणि त्या दुग्ध शर्करा योग काय आहे? बाबांचं पुण्यस्मरण, भगवान बाबांची आणि वामन भाऊंचं पुण्यस्मरण या अनुसरून बाबांचा जन्मोत्सव येतो. किती भाग्याचं लक्षण आहे. एका कार्यात इथे आहे ना बघ, एका कार्यात 3 कार्य पूर्ण होतात. एका कार्यात 3 पूर्ण. म्हणजे तुम्ही नामस्मरण जरी या तिघांचं घेतलं तर तिघांची सेवा आपल्याला प्राप्त झाली अशी फलश्रुती आपल्याला परमार्थात मिळू शकते. म्हणून परम भाग्याचं लक्षण आहे. या तिन्ही संतांच्या, 2 संतांच्या पुण्यतिथी, एका संतांचा जन्मोत्सव आपल्याकडे मिळतो. आणि हे पुण्यस्मरण केल्यानंतर काय प्राप्त होतं याच्यासाठी माझ्या ज्ञानोबारायांनी या विश्वात्मक भगवान परमात्म्याच्या कडे एक मागणी मागितली महाराज. एक प्रतिज्ञा केली आणि एक आव्हान केलं. शब्द लक्षात घ्या. प्रतिज्ञा बी केली, आव्हानही केलं आणि सद्गुरूंच्याकडे मागणी मागितली महाराज. अशी तिन्ही तत्वानं माझ्या ज्ञानोबारायांनी विश्वातल्या प्रत्येक मानवासाठी एक प्रतिज्ञा केली. त्या प्रतिज्ञेचं पहिलं चरण अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा येईल. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा येईल. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा येईल. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा येईल. आनंद भरिला देव रे, आनंद भरिला देव रे. संसार सुखाचा करेल. म्हणजे याचा अर्थ संसारात दुःख आहे. आता या संसाराची व्याख्या तुमच्या आमची ज्ञानोबारायांनी केलेली नाही. कारण प्रतिज्ञा करत असताना अनेकांनी प्रतिज्ञा केल्या. अगदी जगातला सगळ्यात श्रीमंत, फक्त श्रीमंतच असं नाही म्हणता येईल, ईश्वराची नितांत भक्ती करणारा, फक्त भक्तीने ईश्वराला मुठीत ठेवणारा म्हटलं तर काय अवघड करू शकणार नाही. असा रावणानं सुद्धा प्रतिज्ञा केली होती. पण त्या प्रतिज्ञेत या प्रतिज्ञेतला फरक. खरी प्रतिज्ञा का झाली नाही रावणाची? तिथं स्वार्थ होता. आणि या प्रतिज्ञेत काय होतं? विश्व उद्धार होता. जसं रायरेश्वर गडावर भगवान शिवशंकर परमात्मेच्या पिंडीवर जी प्रतिज्ञा केली राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि ती प्रतिज्ञा विश्व कल्याणासाठी होती, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. आणि म्हणून ती प्रतिज्ञा पूर्ण झाली. ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली महाराज, अवघाची संसार. आता संसार शब्दाचा शब्द जरी म्हटलं तर डोक्यात काय येतं नितीन महाराज? नाही, संसार म्हटलं तर काय डोक्यात? दुःख. तू म्हणून असं मला वाटतं. बायको इथे आले ना का नाही? तिला तरी आणायचं ना. भेटलं मला लग्नाला बोलवलं नाहीच नाही त्यांना, असं तरी आहे की नाही? लॉकडाऊन, मला लॉकडाऊनच नव्हतं, तुला बोलवलं नाही. काय तक्रार?
मला आता पुढलं भरणंच बंद केले माहिती ते तुला माहित नव्हतं लग्न तुझं होणार माहित नव्हतं का हा पण ते तिला म्हणून नको नाही ती काय म्हणली माहिती का म्हटला कसला नवर यालाच लग्न माहिती नाही पुढं कसं संसार करायचा तू मी ते आपल्या गुरुजींच्या भाषेत बोलू का टिंब स्वतंत्र भेट घेऊ ते एवढं उघड कशाला तू सांगायला लागलाय शब्द काय उच्चार केला दुःख संसार म्हणजे हे तुला कळत होत तरी 3 घंट्यात उरकून टाकलीस तू का बघा ना ज्ञानोबांनी या संसाराची व्याख्या केलेली नाही ज्ञानोबांनी संसाराची व्याख्या करत असताना मानव कल्याणाची व्याख्या केलेली महाराज संसार म्हणजे हे तुमचं लग्न गाडी घोडं जमीन जुमला या संसाराच नाही ज्ञानोबांच्या संसाराची एकमेव व्याख्या आहे जन्म आणि मरण कारण जन्म सुद्धा दुःखाचा आहे आणि मरणही दुःखाचं आहे महाराज जन्म सुखाचा आहे असं वाटतं का तुम्हाला एखाद्या महिलेच्या जे गर्भवती राहते तिच्या पोटात ज्या वेळेला जे मुलं असतं जे अपत्य असतं महाराज अतिशय श्रीमंत आहे सगळं काही घरात आहे आणि तिच्या पोटी जन्म घेत असताना 9 महिने 9 दिवस मला वाटतं AC कूलर आतमध्ये रोज गुलाबजामुन खायला आतमध्ये काय असते महाराज तुकाराम महाराज एका ठिकाणी सुंदर वर्णन करतात बोला काय सांगू गर्भीची आसना सरणे हे तत्व आहे त्यामुळे आपल्याला गर्भ अवस्थेत जे काही दुःख भोगलं ते आपल्या लक्षात येत नाही म्हणजे गर्भाचंही दुःख आहे महाराज आणि मरण कोणाला पाहिजे असं कोणाला वाटतं मरण एखाद्याला मर म्हणलं तरी अवघड वाटतं मरण हा शब्दच कोणाला आवडत नाही नाहीतर मग लॉकडाऊन मध्ये सगळे घरात बसले असते का हा सगळे बाहेर पडले असते ना पण नाही महाराज मरणाची भीती आहे आणि भीती असावी पण आताच्या विज्ञानात मरणाची भीती जरा कमी झाली या गाड्या वगैरे चालवताना बघतोय ना आम्ही काहीच वाटत नाही लोकांना मरण स्वस्त झाल्यासारखं पळतं पण मरणाची भीती आहेच महाराज आणि ते जन्म आणि मरण यातनं सोडवण्याचं एकमेव कार्य कोण करत असतील आणि संत आणि म्हणून ज्ञानोबारायांनी ही प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करणे आता तुम्हाला आम्हाला तर आहेच दुःख महाराज पण सगळ्यांनाच दुःख आहे या संसाराचं दुःख अगदी सगळ्यांना आहे प्राणी मात्रापासून 84 लक्ष ज्या योनी आपल्याला भोगा लागते त्या सगळ्या दुःखाच्या भोग्या आहेत आणि म्हणून ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली पण प्रतिज्ञा कोणाकडे केली कुणाकडे मागणं मागितलं कुणाकडे आव्हान केलं महाराज कारण मागणारा प्रतिज्ञा करणारा तेवढाच ताकदीचा होता आणि समोरची व्यक्ती तेवढीच ताकदीची असावी लागते नाही तर जागदरीच्या ग्रामपंचायतच्या शिपायानं दिल्लीला जावं आणि पंतप्रधानांच्या दरवाज्यात लगेच बेल वाजवावी आणि पंतप्रधानाने या म्हणावं इतकी सोपी अवस्था होईल का हे शक्य नाही महाराज त्या लेवलचे खासदारापर्यंत जावं लागेल त्या खासदारातून मंत्र्यापर्यंत जावं लागेल मंत्र्यापासून परमिशन घ्यावं लागेल म्हणजे त्या लेवल पद्धतीने तरच आपल्याला होईल जसं ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली कोणाकडं सद्गुरू निवृत्तीनाथांच्या समोर प्रतिज्ञा केली महाराज निवृत्तीनाथ म्हणजे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता आणि निवृत्तीनाथांच्या समोर बसून प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीन पण पुढचे शब्द बोलले महाराज आपल्याला वाटतं या विश्वात दुःखच आहे नितीन बरोबर आहे ना हे चाललेलं दुःख व्यावहारिक दुःख जरी धरलं तरी इथं दुःखच आहे महाराज सुख नाहीच आहे पण लोक म्हणतात सुख आहे दुःख बांधवाडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार
सुखाचा विचार, पण सुखाचाच विचार करत करत संसार दुःखाचा भोगतो आपण. याचं कारण काय? फक्त आशा. आज नाही उद्या हे झालं की आम्ही सुखी होईल, ते झालं की सुखी होईल. सुखी हा संसाराचा विषयच नाही महाराज. ज्ञानोबारांना मी प्रश्न केला, या पृथ्वी तलाव दुःखच आहे महाराज, पण ज्ञानोबारा सांगतात आनंदे भरीने तिन्ही डोके. वरती काय दुःख आहे हो? चिंतामणीच्या सडका, कामधेनूची किल्लारे, कल्पतरूचे वृक्ष ज्यांच्या दारात आहेत महाराज, जे इच्छा केली ते सगळं मिळतं. मग तिथं दुःख आहे का? कोणाला इंद्रचंद्र ब्रह्मादी होऊ वाटत नाही? त्याच्यासाठी तर एवढं सगळं प्रयत्न करतात काही लोक, ऋषी मुनी सगळे. तुकोबारांनी त्याच्यासाठी सांगितलं आम्हाला त्याची काही गरज नाही मला. ते सगळे त्यांना ज्या वेळेला समजलं त्या ऋषी मुनींना तपस्या करून की याच्यात सुद्धा दुःखच आहे, आणि त्यामुळे इकडे आले महाराज. भेने गर्भवास कशामुळे मुक्त झाले? कशामुळे? पण भेने गर्भवासी म्हणजे गर्भवासाचं दुःख म्हणून हे कळाल्यानंतर महाराज, म्हणून इंद्रचंद्र ब्रह्मादी करून आपल्याला असं वाटतं महाराज. या सगळ्या भूमीतून ज्यांनी पदस्पर्शाने आपली पावन झालेली भूमी, परवाच आपला विषय झाला सिंधुदुर्गचा, की लवकुशांची जन्मभूमी, प्रभू रामचंद्र सीतामाता इथं आली होती. या सगळ्या महाराष्ट्रातून या वनवास भोगत असताना हाच सगळा मार्ग पदक्रमण केलेला आहे. आणि अशा पदक्रमण करत असताना एके दिवशी प्रभू रामचंद्र एका वृक्षाखाली शांत बसले होते. सीतामाता गेली, मांडीवर डोकं ठेवलं. खूप आनंद वाटला सीतामातेला. लक्ष्मणानं कधीही पायाच्या वरती पाहिलं नव्हतं, त्यामुळे दोघे बसल्यामुळे लक्ष्मण बाजूला बसले ते. आणि प्रभू रामचंद्र हसले. आता प्रभूचं हसणं म्हणजे इतकं काय सोपं आहे का महाराज? भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन करायचं झालं तर राजर्षी कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा, इतकं सुंदर लोभस स्वरूप माझ्या प्रभूचं, आणि त्यात हसल्यावर आणखीच सुंदर दिसलं. सीतामातेला खूप आनंद वाटला. आणि सीतामातेनं प्रश्न केला प्रभू रामचंद्राला, प्रभू खरंच मी इतकी सुंदर दिसते का? आता तसं पाहायला गेलं तर सीतामातेसारखी सुंदर स्त्री अजून पृथ्वी तलाव होणेही शक्य नाही. ती सुंदर होतीच, पण प्रभूंना असं वाटलं हा प्रश्न विचारण्याचा काय उद्देश असेल. प्रभू म्हणजे तसं काही नाही, तू असा का प्रश्न विचारला? मी प्रश्न विचारण्याचं कारण तुम्ही हसला, आणि मग इथं आपण दोघं सोडून कोण नाही. तुम्ही हसला, तुम्ही माझ्याकडे पाहत होता, हसला, याचा अर्थ माझ्या स्वरूपाला पाहून तुम्ही हसला. म्हणले तसं नाहीये, त्याचा हसण्याचा काहीच उद्देश नाही. तुझं जसं स्वरूप आहे त्याबद्दल काय मला बोलायचंच नाही, पण तुला पाहून हसलो हा नाही. मग इथं कोण आहे? प्रभूंनी सांगितलं तो मुंगळा पाहिलं का, त्याच्याकडे पाहून हसलो. मुंगळ्याकडे काय हसायचं? म्हणजे अयोध्येतला मुंगळा तेच आहे, इथला तेच आहे, आणखी कुठं गेले तर तेच आहे महाराज. सगळीकडे गेले की राजकारणी मुंगळे असेच असतात. किती वाडा तुटतील पण सोडणार नाही महाराज. तिथं चिटकून बसलेले असते, त्याच्यात काय वेगळं असतं? ह्याच्यात वेगळं पण एकच आहे, हा 7 वेळा इंद्र झाला होता महाराज. हरी नामाचा गजर केला मला मी गावलो, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव श्री शंकरगड जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2021.